नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायचे एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि एकदम पांढरी शुभ्र अशी तांदळाच्या पिठाची बटर चकली। तर तांदळाच्या पिठाची बटर चकली बनवण्यासाठी एक मोठी वाटी आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला या ठिकाणी पाण्याचा देखील वापर करायचा आहे। तर आता आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 1.5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला या पाण्यामध्ये 2 चमचे बटर टाकून घ्यायचं आहे। बटर मी या ठिकाणी सॉल्टेड वापरत आहे। जे अमूलचं सॉल्टेड बटर येतं तेच मी या ठिकाणी वापरत आहे। तुम्ही बटरच्या ऐवजी या ठिकाणी लोण्याचा देखील वापर करू शकता। आता आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। बटर आपल्याला पाण्यामध्ये व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे। यामध्ये मी टाकत आहे चवीनुसार मीठ। तर बटर आपल्या पाण्यामध्ये छान व्यवस्थित विरघळलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे 1 मोठा चमचा कलंजी म्हणजेच कांद्याचं बी। कलंजीमुळे आपली चकली दिसायला सुंदर दिसते, त्याचबरोबर चव देखील छान येते। तुमच्याकडे जर कलंजी नसेल तर तुम्ही या ठिकाणी काळ्या तिळाचा देखील वापर करू शकता। आता आपल्याला पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। तांदळाचं सर्व पीठ आपल्याला एकदाच टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे यामध्ये गुठळ्या होणार नाहीत। तांदळाचं सगळं पीठ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। चमच्याने आपल्याला याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ टाकून आपण याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे, त्यामुळे आपलं तांदळाचं पीठ छान शिजेल। एक 2 मिनिट झालेले आहेत आणि आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते छान शिजलेलं आहे। एक वाफ आपण याला काढून घेतलेली आहे। आता हे पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे। आपलं जे पीठ आहे ते आता गरम आहे, त्यामुळे आपण एखाद्या वाटीने किंवा फुलपात्राने या पिठाच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेऊया। पिठाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी एका वाटीचा वापर करत आहे। वाटीने आपण हे पीठ अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। वाटीने मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। याच्यामधील ज्या गुठळ्या आहेत किंवा गाठी आहेत त्या आपण मोडून घेतलेल्या आहेत। पीठ गरम असतानाच आपल्याला यामधील ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत। आता हे जे पीठ आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, याला मी हात लावू शकते, एवढं हे थंड झालेलं आहे। आता हे पीठ आपण हाताने मळून घेऊया। तर गरज वाटल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ शकता। तर पिठावरती आता आपल्याला अर्धा चमचा बटर टाकायचं आहे। परत एकदा आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हे पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर चकल्या तयार करण्यासाठी मी या ठिकाणी जी चकलीची प्लेट असते स्टारवाली ती घेतलेली आहे। आता मशीनमध्ये आपल्याला ही प्लेट टाकून घ्यायची आहे आणि मशीनमध्ये आपल्याला जेवढं बसेल तेवढं पीठ टाकून चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत। ताटामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही आपल्या ज्या चकल्या आहेत ते एकदम सुंदर तयार होत आहेत, अजिबात याचे तुकडे पडत नाही आहेत। एकदम परफेक्ट अशी आपली ही उकड तयार झालेली आहे। सेम याच पद्धतीने बाकीच्या जे राहिलेल्या चकल्या आहेत त्या देखील मी तयार करून घेणार आहे। आता या ठिकाणी आपण ताटामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। चकली तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ठेवलेले आहे तापवण्यासाठी। तेल आपले एकदम छान गरम झालेलं आहे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला हाय ठेवायची आहे। हाय फ्लेमवरतीच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपल्या चकल्या व्यवस्थित तळल्या जातात आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी तयार होतात। कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या चकल्या मी या ठिकाणी टाकून घेतलेल्या आहेत। दोन्ही बाजूने आपल्याला चकल्या व्यवस्थित कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता तुम्ही आपल्या ज्या चकल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र अशा तयार झालेल्या आहेत। आता या चकल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। बाकीच्या ज्या राहिलेल्या चकल्या आहेत त्या देखील आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। सर्व चकल्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। आपल्या ज्या चकल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत। एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि चविष्ट अशी आपली ही बटर चकली तयार झालेली आहे। खाण्यासाठी खूप मस्त लागते। दिवाळीच्या फराळामध्ये तुम्ही ही बटर चकली बनवू शकता। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला
ते मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।